नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात राजेंद्र खैरनार यांच्या त्रिकोणातील बिंदू या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही, तर एकच विनंती करतो की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा आणि येणाऱ्या 3 पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात आजची कथा. राजेंद्र खैरनार लिखित वनाजी. हिवाळ्याचे दिवस होते. मारुतीच्या मंदिरासमोर मोकळं मैदान होतं. गावातले लोक या मोकळ्या मैदानात सकाळचं कोवळं ऊन खायला येत. शाळेत जाणारी मुलंही थोडा वेळ उन्हाला थांबत. म्हातारे कोतारे तर नक्की दिसणार आपल्या बिडी काडीसह. कशी आणि कधी सुरू झाली कोणाला सांगता यायचं नाही, पण गावाची एक परंपरा होती की हिवाळ्यात आपल्या गायी आणून मारुतीच्या मंदिरासमोर कोवळ्या उन्हाला उभ्या करायच्या. गायींना थोडा कडवा टाकत कोवळ्या उन्हाबरोबर गुरं चारा खात. थोडा वेळ गुराख्यांनाही ऊन अंगावर घेता येई, गप्पा मारता येई. चारा संपला की गायी तिथून वेगवेगळ्या दिशेला चरायला निघायच्या. पण तेवढ्या वेळापुरतं मंदिरासमोर जनावरांच्या बाजारासारखं दृश्य दिसत असे. आजही बऱ्याच गायी मंदिरासमोर कोवळ्या उन्हाला सोडल्या होत्या. गावातले लोक टोळक्या टोळक्यानं कोवळं गोड ऊन अंगावर घेत होते. दोघं चौघं असेच गप्पा करत उभे होते. अरे ऐकलं का? तंबाखूला चुना लावत एकानं विचारलं. काय ते? अरे वनाजीच्या मुलीचं लगीन आहे म्हणे. होय, आणि म्हणे त्यांनी सगळ्या गावाला निमंत्रण दिलंय आग्रहाचं. आता बोला. बोलणाऱ्यानं मळून झालेली तंबाखू सगळ्यांपुढे धरली. दोघांनी थोडी थोडी तंबाखू घेतली आणि तोंडात टाकली. काय चूलबंद निमंत्रण आहे का काय? अरे हो ना, चूलबंद निमंत्रण आहे असंच ऐकतोय. सगळे हसायला लागले. अरे किती आग्रहाचं निमंत्रण असलं तरी कोण मूर्ख जाणार लग्नाला त्या वानाजीकडं? कोणाला आपला दिवस खराब करून घ्यायचा आहे? वानाजीचं तोंड बघायला कोण कशाला स्वतःहून जाणार? गावातलं लंगडं कुत्रं देखील जात नसते बघ त्या लग्नाला. अरे तेच तर म्हणतोय मी, कोण कशाला वानाजीच्या दारात होऊन जाणार? त्या रंग्याच्या लग्नाचा अनुभव विसरला वाटतं वानाजी. हा, मलाही तसंच वाटते. गावातलं एक चिटपाखरू लग्नाला जात नसते बघ. पण आता हे त्या वानाजीला सांगणार कोण? बरं सांगायला जायचं म्हणजे अडचण तीच ना. आपला दिवस कोण कशासाठी खराब करून घेणार? यावर सगळे हसत सुटले. ऊन चटका द्यायला लागलं तसं हातात आपापल्या काठ्या उचलून गायी हाकत गुराखी निघाले. शाळकरी मुलांनीही आपलं दप्तर उचललं, शाळेचा रस्ता धरला. थोड्याच वेळात मारुतीचं मैदान मोकळं झालं. म्हातारे कोतारे मात्र अजून उन्हात बसलेले होते. त्यांच्या गप्पांचा विषय वनाजीच. गेल्या 2-3 दिवसापासून वनाजीच्या मुलीचं लग्न चर्चेचा विषय झालेला होता. त्याला कारणही तसंच होतं. गावातली जुनी जाणती माणसं सोडली तर अशी अनेक लोक होती की ज्यांनी आजपर्यंत कधी वनाजीचं तोंड बघितलेलं नव्हतं. गावचा माणूस असून सुद्धा. सगळं गाव वनाजीचं तोंड बघायचंच नाही. गावातले लोक वनाजीला अशुभ मानायचे. ज्यानं वनाजीचं तोंड पाहिलं त्याचा तो दिवस चांगला जात नसे. लोक असं म्हणायचे, नाही त्यांचा विश्वासच होता की वनाजीचं तोंड बघितलं की काम बिघडलं म्हणून समजायचं. त्यामुळे वनाजी समोर न आला की लोक आपला रस्ता बदलून घेत. पुढे जायच्या ऐवजी मागे परतत. वनाजी गडी तगडा, 6.5 फूट उंच. कधी आखाड्यात उतरला नाही, पण उतरला असता तर नक्की गावाचं नाव मोठं केलं असतं. असा गडी गावात दुसरा नव्हता. त्यामुळे लोक दुरून ओळखत की वनाजी आला. अशा वेळी प्रत्येकाची धावपळ असायची की त्याचं तोंड आपल्या नजरेला पडू नये. अगदी समोर अचानक वनाजी येऊन धडकलाच तर लोक वनाजीकडे न बघता खाली बघून इकडे तिकडे बघत पुढे पटकन निघून जात.
वनाजीशी बोलण्याचा प्रसंग आला तर लोक वनाजीच्या चेहऱ्याकडे न बघता एखाद्या लाजणाऱ्या नवऱ्या मुलीगत जमिनीकडे बघून बोलत. वनाजीला सुरुवातीला काहीच कळेना. लोक आपल्याबरोबर असं का वागत आहेत, आपल्याकडे बघून का नाही बोलत आहेत. हळूहळू त्याला कळायला लागलं की लोक आपलं तोंड बघणं अशुभ मानतात, लोक आपल्याला टाळतात. गावातले लोक म्हणायचे, टिटवीचं ओरडणं ऐकलं आणि वनाजीचं तोंड बघितलं की दिस खराब गेलाच म्हणून समजा. लोकांचा पूर्ण विश्वास होता की वनाजीचं तोंड बघितलं की तो दिवस आपला खराब गेला म्हणून समजायचं. बरं, गावातले लोक काही रोज लॉटरीचं तिकीट खिशात घेऊन फिरत नव्हते, पण छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांच्या दृष्टीनं लॉटरी लागण्यासारख्या महत्त्वाच्या होत्या. दुकानात गेलो आणि पाहिजे ती बिडी मिळाली नाही, गिरणीत दळण आणायला गेलो आणि लाईटच नाही, दारू प्यायला गेलो तिथे पोलिसांची धाडच पडली, पैसे मागायला गेलो पण मालक भेटला नाही, रेशन आणायला गेलो धान्य संपलं, ग्रामपंचायतीत गेलो ग्रामसेवक भेटला नाही, तलाठ्याकडे गेलो पण दाखला मिळाला नाही, इत्यादी असे एक ना अनेक कामं. पण अशी छोटी छोटी कामं झाली नाही तरी लोक वनाजीला दोष देत. वनाजी कष्ट करून आपलं पोट भरणारा गडी, कोणाच्या घेण्यात न देण्यात, कधी कोणाला त्रास दिला नाही आणि कोणाचा त्रास सहनही केला नाही. कष्टाने शरीर पिळदार झालेलं. तसा कधी वेळ मिळाला तर जोर बैठकाही काढायचा. 2 मुलांचा बाप. रंगनाथचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालेलं, मीनाचं लग्न ठरलेलं. 4 दिवसांवर तिचं लग्न येऊन ठेपलं होतं. सध्या गावात मीनाच्याच लग्नाचा विषय गाजत होता. त्याला कारण वनाजीबद्दल गावची भ्रामक कल्पना. वनाजी गावातल्या लोकांचा थट्टेचा विषय बनलेला होता. वनाजीच्या नावानं लोक एक दुसऱ्याला फसवत, चेष्टा करत. एखाद्या ठिकाणी 2-4 बोलत उभे असतील आणि समोरनं वनाजी येताना कोणाच्या दृष्टीला पडला तर तो समोरच्याला सहज म्हणायचा, बघ की तुझ्या मागं राजा भरथरी येतोय. ऐकणारा सहज मागे वळून बघायचा, त्याला वनाजी येताना दिसायचा. आता आपला दिवस खराब झाला म्हणून ज्यांनी वनाजीचा चेहरा बघायला भाग पाडलं त्याच्यावर बघणारा गडी आपला राग व्यक्त करी. आपल्याला फसवणाऱ्याला तो बेदम मारायचा आणि फसवणारा हसत हसत मार खायचा. माझा दिवस खराब झाला पण तुझाही दिवस मी खराब केला या आनंदात तो मार खायचा. वनाजीला काय चाललंय याचा अंदाज यायचा. त्याला खूप वाईट वाटायचं, पण करणार काय? कोणाकोणाशी भांडणार, किती दिवस भांडणार? गावातल्या एकाही माणसाला वनाजीबद्दलच्या या भ्रामक समजुती संदर्भात कधी शंका आली नाही किंवा त्याची शहानिशा करण्याची तसदी कोणी घेतली नाही. वनाजीला आता असल्या गोष्टींची सवय झाली होती. दुखणं खूप दिवसांचं झालं की त्याची सवय होतेच. तोंडावर कोणी काही बोलत नव्हतं. समोर येणं जिथं लोक टाळायचे तिथे संवाद काय होणार? वनाजीला प्रश्न विचारायची वेळ कधी आली नाही आणि लोकांनाही त्याला उत्तर देण्याची वेळ कधी आली नाही. पण आता वनाजीच्या मुलीचं लग्न आहे. लग्न हे काय एखाद दुसऱ्या माणसाचं काम नाही, गावची मदत तर लागणारच ना. आणि लग्नात गाव दिसलं नाही तर पाहुणे मंडळी काय अर्थ काढणार? मुलगी सासरी तरी जाईल का नाही, सगळेच प्रश्न. वनाजी घोर काळजीत पडला. इतकी वर्ष त्यांनी स्वतःचा अपमान सहन केला, तक्रार न करता. पण आता मुलीचं लग्न आहे, तिच्या डोळ्यातले अश्रू वनाजीला शांत बसू देईनात. वनाजीचं तोंड बघितल्यावर आपलं काम होत नाही अशी भ्रामक समजूत कशी सुरू झाली याचाही एक मोठा रंजक इतिहास आहे, पण तो फक्त संपतला माहिती होता. वनाजीचा बाप शेती करायचा तेव्हा सर्व शेती जिरायती होती. 10 एकर जमीन, गावापासनं 2 कोस दूर डोंगराच्या पायथ्याशी. तिकडे आजही सहसा गुराख्यांशिवाय कोणी फिरकायचं नाही. तसं वनाजीचं गाव 4ही बाजूनी डोंगरानं वेढलेला. दुसऱ्या कोणत्याही गावाला जाताना डोंगर रांग पार करून जावं लागे. पण गावात नदी वाहती होती. नदीच्या काठावर असलेल्या शेतांना नदीचं पाणी मिळे. ज्यांच्या शेतात पाटाचं पाणी खेळायचं त्यांच्या खिशातही 2 पैसे खुळखुळायचे.
वनाजीचा बाप गरीब माणूस, आयुष्य कष्टात गेलेलं. कधी वर्षाला 2 धोतरं सोडून नवीन काही घेता आलं नाही. एक पैसा शिल्लक नसायचा. हां, पण एक पैसा कर्जही नव्हतं. वनाजीचं लग्न झालं. लग्नानंतर साधारण वर्षभरातच त्याचा बाप मेला. ताप येण्याचं निमित्त झालं फक्त. वनाजीवर घरादाराची जबाबदारी येऊन पडली. जोर बैठका सोडून वनाजी आता टिकाव कुदळ घेऊन शेतात राबायला लागला. पत्नीच्या मदतीनं शेतात विहीर खोदली, खडक फोडून पाणी काढलं, जुनं इंजिन विकत आणून शेतात पाणी खेळवलं. पिकं तरारली, रान हिरवंगार झालं. पतीपत्नीच्या डोळ्यात हिरवं स्वप्न नाचायला लागलं. 6 महिन्यातच वनाजीनं विजेचा पंप विहिरीवर बसवला. विहिरीला भरपूर पाणी होतं, त्यामुळे त्यांनी सगळ्या शेतात पाणी फिरवलं. सगळं शेत वाऱ्याबरोबर मस्तीत डोलायला लागलं. पिकांबरोबर वनाजीचं मनही डोलायला लागलं. गहू, बाजरी अशी पिकं घेणारा वनाजी आता ऊस, भाजीपाला, डाळिंब अशी नगदी पिकं घ्यायला लागला. त्या वर्षी डाळिंबाची बाग फळांनी लगडली होती. एक एक फळ अर्ध्या किलोचं भरायचं. वनाजी खुश झालेला होता. डाळिंबाचं फळ मार्केटला गेलं की चांगला पैसा मिळणार याची त्याला खात्री होती. पण वनाजीच्या लक्षात आलं की झाडांवरची डाळिंब रोज कमी होत आहेत. कुणीतरी फळं चोरून नेतंय. कष्टानं मिळवलेलं फळ असं सहजासहजी दुसऱ्याच्या स्वाधीन कसं करणार? वनाजीने शेतावर पहारा चालू केला. रात्री शेतात झोपायला लागला. त्याची भीती खरी ठरली. एका रात्री त्याला शेतात कोणीतरी घुसल्याची चाहूल लागली. हातात काठी घेऊन तो शेतात घुसला. हातात कंदील होता. चंद्र अजून उगवलेला नव्हता, पण चांदण्याच्या प्रकाशातही 2-3 आकृत्या डाळिंबाच्या शेतात हलताना त्याला दिसल्या. वनाजी संतापला, चोरांच्या दिशेनं धावला. गडबडीत कंदील विझला. मग कंदील तिथेच टाकून तो चोरांच्या दिशेनं निघाला. एकदम जवळ गेल्यावर चोरांचं लक्ष गेलं. वनाजीनं तोपर्यंत काठी उचललेली होती. तलवार फिरवावी तशी त्यांनी काठी फिरवायला सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यानं चोर गोंधळले, पण ते 3 होते. वनाजी एकटाच. काठीचा वार चुकवत त्यांनी वनाजीला घेरण्याचा प्रयत्न केला, पण चवताळलेल्या वनाजीनं 3घांनाही चांगला चोप दिला. तो एकटा 3घांना भारी पाडला. चोर जीव मुठीत घेऊन पळाले. वनाजीने अंदाज घेतला की 3ही गडी गावातलेच असावेत. एक वरच्या आळीतला गणपत असावा, दुसरा नाईकाचा संपत असावा आणि तिसरा गायकवाडांच्या वस्तीवरचा दामू असावा. पण 3घांनी आपापली तोंड बांधलेली होती, त्यामुळे हेच ते 3 असतील असं खात्रीशीर म्हणता येईना. गणपत, संपत आणि दामू सगळ्या गावाला या त्रिकुटानं त्रासून सोडलं होतं. बरं, यांचे उपद्व्याप रात्री चालत. वाण्याच्या दुकानासमोरून एखादं गावाचं पोतं उचलून ने, कुठं गुरवाची बकरी सोडून ने, कुठं उभ्या बैलगाडीचं चाक चोरून ने. कधीकधी एखाद्याच्या गोठ्यातला चांगला बैल सोडून नेत. रात्रीच एखाद्या दूरच्या गावचा बाजार गाठत, बैल विकत आणि साळसुदासारखं परत गावात येत. एक ना अनेक उद्योग. सगळ्या गावाला वैताग आला होता, पण कधी कुणी पकडला गेला नाही. त्यामुळे छाती ठोकपणे चोर हेच असं कोणी म्हणूच शकत नव्हतं. आणि आत्ताही तसंच झालं. त्यांची तोंड बांधलेली होती म्हणून त्यांना ओळखणं वनाजीला अवघड गेलं. एखादा पकडला गेला असता म्हणजे त्रिकुटाचे उद्योग समोर आले असते. सगळ्या गावची इडापेडा कायमची मिटली असती. त्या रात्री गणपत, संपत आणि दामूला वनाजीचा चांगला चोप बसला होता. अशा उद्योगात त्यांना पहिल्यांदा चोप मिळालेला होता. त्यांनी वनाजीचा धसकाच घेतला. त्यांना शंका होती की वनाजीने त्यांना ओळखलेलं असावं. त्यामुळे वनाजी समोरून येताना दिसला की हे 3 असो 2 असो पळच काढायचे. वनाजीच्या दृष्टीलाच पडायचे नाहीत. वनाजी त्यांच्या मागावर होता आणि हे वनाजीपासून दूर पळत होते. गावातल्या लोकांच्या हे लक्षात आलं. कुणीतरी एकदा संपतला विचारलं, अरे काय झालं संपत, वनाजीला बघून पळतो का तू? संपत दचकला, पण त्यांनी वेळ मारून नेण्यासाठी आणि काही संशय येऊ नये म्हणून चतुराईनं प्रतिप्रश्न केला, तात्या,
तुला माहीत नाही वे? नाही बाबा, काय झालं? अरे तात्या, वानाजीचं तोंड आहे ना, लय अशुभ आहे. त्याचं तोंड बघितलं का कसलं कामच होत नाही. समजा दिस खराब जातोय बघ. काय सांगतो? मग काय खोटं सांगतो का काय मी? असं म्हणत संपतनं तिथनं पळ काढला. तोपर्यंत वानाजी जवळ आला होता, पण आपला दिवस खराब जायला नको म्हणून तात्यानं ही वानाजीकडे पाठ फिरवली आणि मोठी मोठी पावलं टाकत दूर निघून गेला. विषयाची परीक्षा कोण घेतो? मग हळूहळू सगळ्या गावात झालं, वानाजीचं तोंड अशुभ आहे, त्याचं तोंड बघितल्यावर काम होत नाही. छोट्या मोठ्या घटनांचा लोक वानाजीशी संबंध जोडायला लागले. एकदा वानाजी बसनं तालुक्याला चालला होता. बस घाटात ब्रेकडाऊन झाली. एकदा वानाजी कोणाच्या तरी शेतावर गेला होता. त्या दिवशी संध्याकाळी त्यांचा पंप जळाला. अशाच आणखीन 1-2 घटना. अशा घटनांचा खरं तर वानाजीशी काहीही संबंध नव्हता, पण तो जोडला गेला हे मात्र खरं. बस ब्रेकडाऊन झाली. त्या बसमध्ये इतरही लोक होतेच ना, पण नाही. बस ब्रेकडाऊन झाली कारण वानाजी अशुभ. काही घटना तर निव्वळ अफवा होत्या. लोक तिखट मीठ लावून ते एकमेकांना सांगत. कुणीतरी सांगायचं, अरे परवा सुभद्रा काको बाजारात गेलती, बाजारात तिच्या कमरची पिशवीच हरवली. तिने विचार केला आपलं कुठं काय चुकलं. नंतर तिच्या ध्यानात आलं का आपण त्या दिवशी सकाळी सकाळी वानाजीचं तोंड बघितलं होतं. दुसरा आपला अनुभव सांगायचा. आता बघा, 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. गावडे गुरुजींशी वानाजी बोलत उभा होता. मी स्वतः बघितला. थोड्या वेळानं कळलं का गुरुजी शाळेच्या पायरीवरून पाय घसरून पडले, हातच मोडला त्यांचा. ऐकणारे सगळे हसत. गावातले लोक अशा घटना सांगत होते, एकमेकांना पटवून देत होते की वानाजीचं तोंड बघितल्यामुळेच असं झालं. घटनेची शहानिशा करण्याच्या फंदात कुणीही पडत नसे. समोरचा त्याचा स्वतःचा अनुभव सांगतो म्हणजे खरंच असणार. बरं, खरं खोटं करायचं म्हणजे वानाजीचं तोंड बघावं लागेल, नुकसान सहन करावं लागेल. लोक एक पैशाचं नुकसान करण्याच्या मनस्थितीत नसत. दुसऱ्याचा अनुभव पुरेसा समजून गावातले लोक वानाजीपासनं पळ काढायला लागले. वानाजी चेष्टेचा विषय झाला. गेल्या वर्षी संपत टीबीनं मेला. तो गेला आणि रहस्यच राहिलं. वानाजीला या कुठल्याच गोष्टीचा काहीच अंदाज नव्हता. हळूहळू थोडी कल्पना त्याला यायला लागली. त्यांनी लोकांकडे, त्यांच्या हसण्याकडे दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष करण्यावाचून पर्यायच नव्हता. त्यांनी अपमान पचवला. वानाजी आता भल्या पहाटे शेतात निघून जाई, रात्री उशिरा गावात येई. घर आणि शेत एवढंच त्याला माहिती. बाजारहाटीचं सगळं त्याची बायको मालन सगळं बघायची. कधीकधी शेतात काम नसे, पण तरीही रात्र होण्याची वाट बघत वानाजी शेतात बसून राही. एखादा आजार असता तर त्याच्यावर उपचार करता आले असते, पण या अफवांचं काय करणार? वानाजी 2 मुलांचा बाप झाला. त्यांनी विचार केला, गावात राहिलो तर मुलांच्याही वाट्याला अपमान येईल. त्यांनी गावातलं घर सोडलं आणि तो शेतावर राहायला गेला. शेत आणि वानाजी, वानाजी आणि शेत. गेली 18-20 वर्ष वानाजी शेतातून गावात कधी आलाच नाही. दिवसभर कष्ट करून रात्री तो आभाळाकडे तोंड करून विचार करत पाडायचा की ही कसली जन्मठेप आपण भोगतोय. गावापासून 2 कोस दूर. गावात कीर्तन असो, तमाशा असो, कुणाचं लग्न असो की बारावं, गोंधळ असो की सत्यनारायण, वानाजी कधी तिकडे फिरकला नाही. वानाजीला वाटायचं की गावापासून आपण लाखो मैल कुठेतरी दूर जंगलात फेकलो गेलोत. तो स्वतःशीच विचार करायचा की 14 वर्षात रामाचाही वनवास संपला होता, आपला वनवास कधी संपणार? माणसं आपल्यापासून दूर पळतात का? मी माणूस नाही? कधी कोणाकडे मदत मागितली नाही, कोणाला त्रास दिला नाही, कोणाला परकं समजलं नाही, तरीही हा वनवास का? कधी कोणी माझ्याशी बोलत नाही का? कोणी कधी माझे 2 शब्द ऐकत नाहीत?
अरे माणसासारखा माणूस मी, कामाला तुमच्यात सामावून घेत नाही. रंगनाथचं लग्न 2 वर्षांपूर्वी झालं. आता मीना लग्नाला आली होती. रंगनाथनं बहिणीसाठी चांगलं स्थळ शोधलं होतं. लग्न 4 दिवसांवर आलं होतं आणि गावाने अघोषित बहिष्कार टाकलेला होता. रंगनाथच्या लग्नातही कुणी आलं नव्हतं, पण त्याचं लग्न बाहेरगावी झालं होतं, त्यामुळे तिथे गावाची फारशी काही उणीव भासली नव्हती. पण आता मीनाचं लग्न तर गावातच होतं, प्राथमिक शाळेच्या मैदानावर. गाव लग्नाला नसेल तर समोरची पाहुणी मंडळी विचार काय करतील? गेली 18 वर्ष वनाजी अपमान सहन करत जगत राहिला. सारं गाव एका बाजूला आणि एकटा वनाजी दुसऱ्या बाजूला. तो स्वतःशीच विचार करी की ह्या कैदेचा शेवट कधी? बरं ठीक आहे, लोकांना मी नकोय, पण माझ्या मुलीची काय चूक आहे? तिला काही शिक्षा? रंगनाथच्या लग्नाला कोणी फिरकलं नाही. ट्रॅक्टर घेतला तर कोणी बघायला आलं नाही. सोन्यासारखी पिकं घेतो, पण कधी कोणी कौतुक करायला आलं नाही. ठीक आहे, नाही तर नाही, पण आता मुलीच्या लग्नाला तरी असं करू नका. मीनाचा बाप तळमळत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. वनाजींनी मनातल्या मनात काही निश्चय केला. मुलीच्या आयुष्यात मी कोणालाही विष कालवू देणार नाही. त्यांनी रंगनाथला बोलवलं, सगळं समजावून सांगितलं. रंगनाथ ऐकायला तयार नव्हता, पण वनाजींनी त्याला समजावलं. अरे एकदाच ऐक की माझं, परत नाही मी तुला कसलीच विनंती करणार. रंगनाथला वडिलांच्या मनातलं काहूर कळत होतं. त्या दिवशी लोक जेवण करून झोपण्याच्या तयारीत होते. कोणी पारावर बसून पत्ते पिसत होते. बायका जेवण संपवून भांडीकुंडी आवरत होत्या. तेवढ्यात लोकांना दवंडी ऐकू आली. गावात कीर्तन असो, तमाशा असो, ग्रामसभा असो किंवा पाटाचं पाणी सुटणार असो, रेशनचं धान्य सुटणार असो, कोतवालानं दवंडी दिली की काम संपलं. आत्ताही कोतवाल तात्या दवंडी देत होता. ऐका हो ऐका, परवा गोरज मुहूर्तावर शाळेच्या मैदानावर वनाजीच्या मुलीचं लग्न आहे. सगळ्या गावच्या चुलींना निमंत्रण आहे हो. जो कोणी वनाजीच्या मुलीच्या लग्नाला हजर राहणार नाही, त्याच्या घरी होणाऱ्या प्रत्येक लग्न कार्याला वनाजी स्वतः हजर राहील हो. तसंच जर मुलीच्या लग्नाला गावातलं कोणी आलंच नाही तर वनाजी दर शनिवारी मारुतीच्या मंदिरावर आणि दर सोमवारी महादेवाच्या मंदिरावर येऊन बसणार आहे हो. दवंडी ऐकून लोक स्तब्ध झाले. भांडी घासणारे हात क्षणभर थांबले. तंबाखू खाणाऱ्यांची तंबाखू हातातच राहिलेली. पिसलेली पानं क्षणभर तशीच पडून राहिली. अंथरुणात पडलेली अंथरुणावर उठून बसली. क्षणभर गावचा श्वास रोखला गेला. जो तो एक दुसऱ्याकडे बघायला लागला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह, आता कसं होणार? रात्रीचा अंधकार अधिकच गडद झाला. पुढच्या रविवारी महादूत आतेच्या मुलीचं लग्न आहे. त्यानंतर 2 दिवसांनी रामा मिस्त्रीच्या घरी मुलाचं लग्न आहे. गावात 2च मंदिरं, एक मारुतीचं आणि दुसरं महादेवाचं. दुसऱ्या दिवसाचा सूर्य मोठी उत्सुकता घेऊन उगवला. लोक घोळक्या घोळक्यानं रात्रीच्या दवंडीवर चर्चा करत होते. शाळकरी पोरं असोत की म्हातारे कोतारे, सगळे मीनाच्या लग्नाच्या काळजीत पडलेले होते. लग्नाचा दिवस उजाडला. रंगनाथनं तालुक्याहून मोठा मंडप आचारी मागवला होता. गावातला एकही माणूस स्वयंपाकाला येणार नाही हे त्याला माहीत होतंच. ब्राह्मण देखील शेजारच्या गावचा येणार होता. त्याला पूर्ण पोशाख आणि वर मोठी दक्षिणा द्यायचं कबूल केलेलं होतं. तालुक्याच्या आचार्यानं स्वयंपाकाची जोरात तयारी केली. जिलबी, मसाले भात, बुंदी, पुरी, रायता आणि अजून काय नाही. लोक कल्पना करत होते की जर आपण वनाजीकडे लग्नाला गेलो नाही तर काय होईल. विचार करणाऱ्याला वनाजी आपल्या ओट्यावर बसलेला दिसायचा. हिरामण भाऊ मारुतीचा भक्त. दर शनिवारी तो सकाळी सकाळी मारुतीला पाणी घालायचा, मग त्याचा दिवस सुरू व्हायचा.
त्याला मारुतीच्या पायरीवर वनाजी बसलेला दिसायला लागला. रखमाबाई शंकराची भक्त. तिच्यासारख्या अनेक बायकांचा सोमवारचा उपवास असायचा. सोमवारी महादेवाच्या मंदिरात गर्दी असायची. सोमवारचा उपवास करणाऱ्यांना वनाजी महादेवाच्या मंदिरावर दिसायला लागला. तिकडे शाळेत स्वयंपाक तयार होत होता. वऱ्हाडी मंडळींची लगबग सुरू होती आणि इकडे गावातल्या लोकांच्या मनात चलबिचल सुरू होती. प्रत्येकजण आपल्याला समजवत होता, एक दिवसच खराब होईल ना, जाऊ दे, वर्षभर तर कटकट राहणार नाही. पण शाळेकडे पहिलं पाऊल कोण टाकणार? लग्नाची वेळ जवळ आली. शेवटी न राहून महादू तात्या शाळेकडे निघाला. त्याच्या मागे मागे रामा मिस्त्री निघाला. बघता बघता सारं गाव लग्नासाठी शाळेत हजर झालं. थोडा वेळ लोकांनी वातावरणाचा अंदाज घेतला. पाहुण्या मंडळींना रामराम केला. सगळं काही उत्साहात सुरू होतं. म्हणता म्हणता लोक रंगनाथच्या मदतीला सरसावले. रंगनाथला खूप आनंद झाला. लग्नात आलेल्या प्रत्येकाला नवऱ्या मुलाला, नवऱ्या मुलीला भेटायची इच्छा असते, पण या लग्नात आलेल्या प्रत्येक माणसाला वनाजीला भेटायची इच्छा होती. प्रत्येकजण आवर्जून वनाजीला रामराम करत होता. बाबा रे, मी आलोय बरं का. वनाजीला भरून येत होतं. कित्येक पोरांना वनाजी ओळखतही नव्हता. पोरं टोरं आपली ओळख स्वतःच करून देत होती. वनाजीला माहिती होतं की हा नमस्कार चमत्कार प्रेमाखातर नाहीच आहे. मीनाचं लग्न छान पार पाडलं. न भूतो न भविष्यती असा लग्न सोहळा झाला. अख्खं गाव लग्नाला हजर म्हणजे हजर होतं. गावच्या लोकांचा तो दिवस मस्त गेला. मीनाच्या लग्नानंतर मात्र वनाजीला गावात परत कुणीही बघितलं नाही. श्रोते हो, ही होती राजेंद्र खैरनार सरांची कथा वनाजी. ही कथा मार्च 2017मध्ये परिवर्तनाचा वाटसरूमध्ये प्रकाशित झालेली होती. ही कथा तुम्ही आत्ता ऐकलीत दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. ही कथा कशी वाटली तुम्हाला हे कमेंट करून कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करायला काही हरकत नाही. ही कथा श्रोते हो सर्वदूर पोहोचवा आणि त्या सगळ्यांना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करण्याची माझ्या वतीनं विनंती करा. पुन्हा भेटूयात अशाच कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.